नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असतानाच नाशिकमधून वंचित बहुजन आघाडीसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या तब्बल 200 निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामे दिल्यानं पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। गेल्या काही महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजात गटबाजी, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि विशेषतः जिल्हा अध्यक्षांच्या वागणुकीबद्दल नाराजी वाढत चालली होती। या सर्व गोष्टींना कंटाळून पदाधिकाऱ्यांनी अखेर एकत्रितपणे राजीनाम्यांचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ठरलं नाही आमच्याला, आणि आता बसू 1-2 दिवसात आमचं काय ठरायचं आम्ही ठरवून जो योग्य असेल तो निर्णय घेणार आहे। नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते चांगले काम करतात। जसं नाशिक शहरामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय, त्या कामाच्या माध्यमातून आमची जी पावती आहे गेल्या 15 ते 20 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये कामकाज करतो आहे। त्याच पद्धतीने म्हणजे ज्या नाशिकमध्ये असणाऱ्या सगळ्या तिढा कसा सोडवला जातो आहे त्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये काम केलेलं आहे। आणि येत्या 2-4 दिवसात आम्ही ठरवू काय निर्णय घ्यायचा, म्हणजे आमच्या सर्वांचे राजीनामे आम्ही देऊन टाकले। जिल्हाध्यक्षाच्या जाचाला कंटाळून, निरीक्षकाच्या याला कंटाळून हे पद आम्ही जे काय असेल आम्ही ते सोडू, नाही कुठे गेलो तरी आम्ही शांत राहतो आणि सामाजिक काम करतो। वंचित बहुजन आघाडीच्या 200 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पक्षाच्या श्रेष्ठीच्या जाचाला कंटाळून मुख्यतः या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुडे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या जाचाला कंटाळून या ठिकाणी 200 कार्यकर्त्यांनी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राजीनामे दिलेले आहेत। गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे आम्ही 20 ते 25 वर्षापासून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल, भारी बहुजन महासंघ असेल यामध्ये सातत्याने काम केलेलं आहे। या घराण्याशी, या पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहोत। परंतु वरिष्ठ जे आपले जिल्हा अध्यक्ष असतील किंवा निरीक्षक असतील हे नेत्यांना कुठेतरी गुमराह करून या ठिकाणी आमचा वेगळा अहवाल या ठिकाणी सादर करून दरवेळेस आम्हाला डावलून या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत आहे की वंचित बहुजन आघाडी सोडून आम्हाला कशा पद्धतीने पुढे जाता येईल किंवा कशा पद्धतीने पुढे काम करता येईल याचा निर्णय आम्ही 2-4 दिवसामध्ये आम्ही आपल्याला कळवू। किती एकूण पदाधिकारी राजीनामे? साधारण आता सध्या 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि 1-2 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण चित्र या ठिकाणी क्लिअर होईल। रविवारपर्यंत आम्ही या ठिकाणी मोठा स्फोट करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत। रविवारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल। पुढील भूमिका मेंबर या ठिकाणी किंवा ग्रामपंचायत लागलेल्या आहेत, पंचायत समित्या लागल्या, जिल्हा परिषद लागल्या आहेत। यामध्ये काही लोक समाजाचे किंवा पक्षाचे निवडून गेले पाहिजे किंवा आमच्यामधले चळवळीतले लोक निवडून गेले पाहिजे या पद्धतीनं विचार करून त्या सर्वांच्या विचारांनी जो निर्णय 2 दिवसामध्ये होईल त्यावर अंतिम निर्णय असा होईल। पण आज तर आम्ही सांगू शकत नाही की आम्ही पुढे जाणार, कसे जाणार या पद्धतीचं आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही। याबाबत आम्ही लवकरच पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचंही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या राजीनाम्यांमुळे वंचित बहुजन आघाडीचं संघटन डळमळीत झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।